आपल्यासमोर कोणी व्यक्ती बेशुद्ध पडली असेल तर त्या व्यक्तीला मेंदूचा झटका आलाय का साधी चक्कर आहे का इतर काही कारण आहेत, हे कसं ओळखायचं? मेंदूचा झटका जर का असेल तर त्यामध्ये 4 महत्त्वाच्या गोष्टी बघायला हव्यात. पहिली गोष्ट म्हणजे शरीर हे आखडलेले असते किंवा हालचाली होतात. दुसरी गोष्ट, तोंडातून फेस येऊ शकतो. तिसरी गोष्ट म्हणजे डोळे जे असतात ते पांढरे केलेले असतात. चौथी गोष्ट म्हणजे कपड्यामध्ये लघवी होऊन जाणे. आणि पाचवी गोष्ट म्हणजे फिट येऊन गेल्यानंतर माणूस थोडाफार गोंधळलेला असतो. साधी चक्कर असेल तर 4 गोष्टी महत्त्वाच्या बघायला पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे चक्करचा कालावधी किती आहे, बेशुद्ध होण्याचा कालावधी. युजुअली साधी चक्कर असते त्याच्यामध्ये बेशुद्ध अवस्था ही फार कमी वेळासाठी असते. तेच झटक्यामध्ये बेशुद्ध अवस्था ही 5 ते 15 मिनिटं राहू शकते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे साध्या चक्करमध्ये डोळे हे युजुअली बंद असतात. तिसरी गोष्ट म्हणजे बॉडी ही लूज असते, आकडलेला नसतं. आणि चौथी गोष्ट म्हणजे शुद्धीवर आल्यानंतर माणूस गोंधळलेला नसतो. जर तुम्हाला झटक्याची काही लक्षणे अशा प्रकारे दिसली तर त्वरित मेंदूच्या डॉक्टरांकडे नेऊन त्याबद्दल पुढच्या तपासण्या करून घेणं गरजेचं आहे, ज्यामध्ये EEG किंवा मेंदूचा MRI किंवा स्कॅनिंग या गोष्टींची गरज पडू शकते. आणि साधी चक्कर असली तरी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे.